हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. कीपिंग टू द फिमेल. ही हू इज अवेअर ऑफ द मेल बट कीप्स टू द फिमेल becomes the ravin of the world. Being the ravin of the world, he has the original character which is not cut up and returns again to the innocence of the babe. He who is conscious of the white that is bright but keeps to the black that is dark becomes the model of the world. Being the model of the world, he has the eternal power which never errs and returns again to the primordial nothingness. स्त्रैण जाणं. ज्याला पौरुषत्वाची जाणीव झालेली आहे, परंतु जो तरीही स्त्रीपणाची जाण ठेवतो, तो जगतासाठी दरी होतो. जगतासाठी दरी झालेला तो त्या मूलभूत शाश्वत स्थितीला प्राप्त होतो आणि पुन्हा शिशुवत अश्राप होतो. जो प्रकाशाबद्दल जागृत आहे, परंतु तरीही जो काळोखाचीही जाणीव ठेवतो, तो जगतासाठी आदर्श असतो. जगतासाठी आदर्श असलेला तो सदा सर्वदा योग्य तेच करणारी ती परमदिव्य शक्ती प्राप्त करतो आणि तो आदी अनादी शून्यत्वातील पूर्णत्वाला प्राप्त होतो. लिंगभेद. मूळ सजीव सृष्टी एकपेशी आहे. दुर्वांसारख्या वनस्पतींची मुळे पसरत पसरत वाढत जातात. काडू, अमिबा यासारखे कृमिकिडे यांचे विभाजन होत जाते. काडूला 2 तोंडे असतात. तो मधोमध कापला तर तो 2 बाजूने निघून जातो. एकाचे 2 काडू होतात. त्यांना 2 तोंडे तयार होतात. त्यांचे 2 काडू होतात. असे त्यांचे सृजन होते. काही फुलझाडांची फांदी लावली की ती फांदी फोफावते आणि वाढते. आपल्याला वाटते की आपण नवीन झाड लावले आहे. वास्तवात ते त्या मूळ झाडाच्या फांदीचा विस्तार असते. काहींना बी असते. त्या बीमधून गवत वाढते. ते पसरत नाही तर वर जाते. त्या गवताला बी येते आणि त्यातून पुन्हा गवत उगवते. काही फुलझाडांना बिया येतात. त्या बिया लावल्या की त्यामधून अंकुर फुटतो आणि झाड वाढते. चला सजीव सृष्टी ही नर मादी यांच्या संयोगामधून सृजन करते. यात 4 लिंगभेद आहेत. मुख्य लिंगभेद स्त्री आणि पुरुष असा आहे. यात नपुंसक आणि स्त्रैण असे आणखी 2 लिंगभेद आहेत. येथे आपण विशेष करून मानवाबद्दल विचार करत आहोत. ज्यावेळी मातेच्या उदरी सृजन होते, तेव्हा जीव देह जीवित राहण्यापुरता अत्यावश्यक पेशींनी युक्त असतो. तो नपुंसक असतो. ही त्या जीवाच्या वाढीची सुरुवात असते. परंतु पेशींची वाढ येथेच थांबली आणि फक्त देहाचीच वाढ झाली तर असा जीव नपुंसक म्हणून जन्माला येतो. ही तिर्यक योनी असते. परंतु तसे न होता जर यात आणखी पेशींची वाढ झाली आणि काही ठराविक पेशींच्या वाढीनंतर तेथेच जर ती वाढ थांबली आणि मग फक्त शरीर तेवढेच वाढू लागले तर असा जीव स्त्री म्हणून जन्माला येतो. परंतु तसे न होता यानंतर जर यात आणखी पेशींची वाढ झाली आणि काही ठराविक पेशींच्या वाढीनंतर तेथेच जर ती वाढ थांबली आणि मग फक्त शरीर तेवढेच वाढू लागले तर असा जीव पुरुष म्हणून जन्माला येतो. परंतु तसे न होता यानंतर जर यात आणखी पेशींची वाढ झाली तर ती परिपूर्ण वाढ होते आणि मग फक्त शरीर तेवढेच वाढू लागते आणि असा जीव स्त्रैण म्हणून जन्माला येतो. जीवाची ही अंतिम अवस्था असते. असा जीव जन्मतःच विदेह प्रकृतीलय झालेला असतो. तो बालब्रह्मचारी, साक्षात्कारित, जन्मसिद्ध संन्यासी, योगी, सायुज्यमुक्त असतो. अशा प्रकारे चलसजीव सृष्टीचे 4 लिंगभेद आहेत. नपुसकात भर होऊन स्त्री, त्यात भर होऊन पुरुष, त्यात भर होऊन स्त्रैण अशी प्रगती आहे. काही कारणाने पुरुषामधून काही ठराविक पेशी क्षीण झाल्या तर तो स्त्री किंवा नपुंसक होतो. तसेच काही ठराविक पेशींची भर झाली तर तो स्त्रैण होतो. तसेच स्त्रीमधून काही ठराविक पेशी क्षीण झाल्या तर ती नपुंसक होते किंवा तिच्यात काही ठराविक पेशींची भर झाली तर ती पुरुष किंवा स्त्रैण होते. नपुंसकात भर होऊन त्यात बदल होत नाही असे शास्त्र सांगते. त्याचा तिर्यक योनीमध्ये प्राप्त भोग
उपभोगून पुनर्जन्म होतो. स्त्रैण योग. लाओ त्से सांगतो की ज्याला पौरुषत्वाची जाणीव झालेली आहे, परंतु जो तरीही स्त्रीपणाचीही जाणीव ठेवतो, तो जगतासाठी दरी होतो. जगतासाठी दरी झालेला तो त्या मूलभूत शाश्वत स्थितीला प्राप्त होतो आणि पुन्हा शिशुवत अश्राप होतो. या ओवीमधून अजून एक गोष्ट ध्वनित होते की जिला स्त्रीपणाची जाणीव झालेली आहे, परंतु जी तरीही पौरुषत्वाची जाण ठेवते, ती जगतासाठी दरी होते. जगतासाठी दरी झालेली ती त्या मूलभूत शाश्वत स्थितीला प्राप्त होते आणि पुन्हा शिशुवत अश्राप होते. ही ओवी अशा प्रकारे पूर्ण करून घ्यावी लागते, कारण स्त्रैण होणे स्त्री किंवा पुरुष अशा दोन्ही योनींमध्ये शक्य आहे. जेव्हा स्त्री आणि पुरुष अशा दोन्हीही योनींची जाण ठेवली जाते, त्यावेळी या दोहोच्याही पलीकडे या दोन्हीही योनीच्या अतीत जाणे होते आणि तेथे स्त्रैण योग साध्य होतो. नपुंसक, स्त्री, पुरुष आणि स्त्रैण अशा 4 योनीमध्ये काही पेशींचा फरक होत जातो. काही पेशींची वाढ होत जाते. आता विज्ञानाच्या सहाय्याने पुरुष स्त्री होत आहेत. न्यायालयाने त्यांना तसे व्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. वास्तवात ते स्त्री होत नाहीत, तर ते नपुंसक होतात. या 4 योनी ही नियतीची इच्छा आहे. गतसंचित संपुष्टात आणण्यासाठी ती योनी दिलेली आहे. त्यात कृत्रिमपणे बदल घडवून संचित संपत नाही, त्यात भरच होते. याऐवजी त्यांनी लाओ त्सेच्या ओवीप्रमाणे स्त्रैण व्हावे आणि मानवी देहाचे पूर्णत्व प्राप्त करावे. स्त्रैण योगे मुक्त व्हावे. ते नपुंसक, ती स्त्री, तो पुरुष आणि या सर्वाच्या अतीत स्त्रैण योग असा हा योनी प्रवास आहे. नपुंसक हा शाप आहे. त्या योनीत प्राप्त ते संचित भोग संपवून पुनर्जन्म घ्यावा आणि जीवनाची पुढील यात्रा करावी, हे उत्तम. स्त्री किंवा पुरुष अशा दोन्हीही योनींची जेव्हा जाण येते, तेव्हा या दोन्हींच्याही अतीत जाणे होते. तेथे मुक्ती आहे. स्त्री योनी ही माया, ममता, शांती, सृजन, पालन इत्यादीसाठी आहे. पुरुष योनी ही पराक्रम, शौर्य, संरक्षण, बल, धाडस, पोषण इत्यादीसाठी आहे. दोन्हीही एकमेकांना पूरक आहेत. यात कमी जास्त असे काहीही नाही. यामधूनच लग्न संस्था निर्माण झाली. एकमेकांना सहाय्य करून एकमेकांचा उद्धार केला जातो. दोन्ही योनी मुक्तीची यात्रा करतात, स्त्रैण होतात आणि मुक्त होतात. लाओ त्से सांगतो की जेव्हा दोन्हीही योनींची जाण येते, तेव्हा ते जगतासाठी दरी होतात. दरी आहे म्हणून पर्वत आहेत. कोणीतरी खाली आहे म्हणून कोणीतरी वर आहे. कोणीतरी कमीपणा घेतो म्हणून कोणीतरी महान होतो. या महामानवांकडून जगाचा उद्धार होतो, कारण ते स्त्रैण योगे शिशुसारखे होतात, बालकासारखे निरागस अश्राप होतात. ते प्रशांत होतात, शांतीचा संदेश देतात. वीतरागी, साधू, संन्यासी योगी होतात. अंशात्मक न राहता परमपदाला प्राप्त होतात. त्यांच्या योगे धर्म, न्याय, नीती यांची स्थापना होते. हरि ओम.